गुड आफ्टरनून. आजच्या प्रेस कॉन्फरन्साक तुमचे सगळ्यांचे स्वागत. म्हजे बरोबर आमचे टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खंवटे आसात. सगळ्यात पयली आयच्या कॅबिनेटाचे द कोर्ट फी बील आज पास केले. ओके, सेकंड आयटम जो आशिल्लो तो ओके गोवा पंचायत सॅलरीज अलाउन्स ऑफ द सरपंच, डेप्युटी सरपंच आनी पंच हांची सॅलरी जी आहा पळय न्हू ती 2,000 रुपयांनी वाडयली एडिशनल. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द वर्ल्ड एनवायरमेंट डे 2024. युनायटेड नेशन एनवायरमेंट प्रोग्राम इज द थीम लँड रिस्टोरेशन ऑर डेझर्टिफिकेशन. हो कार्यक्रम आमी केल्लो ऑलरेडी ताज्या खातीर. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो एक्झम्पशन ऑफ द स्टॅम्प फ्री आमी ते फक्त विवेकानंद रॉक मेमोरियल, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी त्या एक प्रोजेक्टा खातीर तेजी हें केलां. एक्झम्पशन ऑफ द स्टॅम्प फीज दिला ताका. अप्रुवल फॉर द एक्सटेंशन ऑफ द 6 months एजन्सी टू एंगेज द सेम कॉन्ट्रॅक्टर इन द सिवील सप्लाय. ओके, आनी लास्ट आयटम इजन आमी GBBN जो आमचो कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो तांकां एडिशनल आमकां आनी 2+2 4 year सर्विसीस दिवच्यो पडल्या फॉर द सर्विसीस पर्पज. हाज्या खातीर एकंदर आज इतकेच आयटम आशिल्ले. कोर्ट फी बील तुका कितें जाय डिटेल्स? एक्चुली तो लॉ डिपार्टमेंटाचो प्रेझेंट प्रपोजल आहा पळय न्ही. ओके, एक्चुली तुका जाय जाल्यार तेजी हांव डिटेल्स दिता. तितूर तांच्यांनी सेम आमी हें केला. सेंट्रलाचो जो आसा पळय न्ही रे तोच मेंटेन केल्लो आसा, बाकीचो कांय वाडना. तुका जर हांव तेजी डिटेल्स कॉपी जी आहा पळय न्ही आय शेअर वीथ यू तेजी. बाकीची गव्हर्मेंट बील आसा, एप्रोप्रिएशन्स बील आसा, फायनान्स बील आसात 2-3 आसा अजुनूय. फक्त आतां पर्यंत 3च बील येयल्ली आसा तशी. हय, एप्रोप्रिएशन बील आसा. ओके, बाकीची खात्याची बिल्स अजून येवंक ना तशी गव्हर्मेंट बील. फक्त आमी एक म्हाका कितें तरी ऑर्डिनन्स पास केल्लो ताजें एक बील आयलां. TCBचो एक ऑर्डिनन्स आशिल्लो पळय न्ही ताजेर एक बील आयिल्लो आसा. फाटले ऑर्डिनन्स काडलेले आहा तेच, ताजे पयली कडेन आनी कांय ना येवंक अजून. बाकीचे कशें ह्या फावटी 18 दिसाची असेंब्ली आहा, ती बाकीच्या कॅबिनेटाक एप्रुवल जावन मागीरूच हेका वयतलें कॉन्स्टिट्युशन. सप्लिमेंटरी बजेट मांडटले कितें? थोड्याशा डिपार्टमेंटाचो सप्लिमेंटरी बजेट्स आसा तेजे एक थोडे. म्हाजे खातीर आंदोलन करपी कर्नाटकांतल्या लोकांनी कदंबा बशीचेर चडोवन हें केलें आसल्या बी ते कितें एक्शन घेता तुमी काय? ऑफकोर्स हांवें DGP आनी CS ह्या दोनूय लेवलाचेर हांवें ताजो रिपोर्टूय मागयला. DGP म्हणजे म्हज्या पुलीस डिपार्टमेंटा कडल्यान. नेक्स्ट CSाकूय सांगलां CS to CS ताज्या कडेन उलय म्हणून. कारण अशा पद्दतीत म्हादईच्या विशयाचेर आंदोलनांनी विशेश करून आमची इंटरस्टेट ज्यो बस चलता तिका हार्म नो डावट तेंच्यांनी मोडतोड करूंक ना, बट ते बसीचेर वयर चडप नाचप ती हाडप हें योग्य न्ही. आमी गव्हर्मेंट ऑफ इंडियाकूय तेज्या बद्दल बरयलां ऑलरेडी. कारण कशें आहा हांव परत एकदां सांगता, म्हादईची प्रवाह ऑथॉरिटी थंयसर कितले लोक तेंचे बसले हेका म्हत्व ना. आमचे 4 लोक सुद्दां जरी गेले न्ही रे जाल्यार रिपोर्ट जो रेडी करता पळय न्ही तो कितलो खरो आनी सत्य आसा हो चड म्हत्वाचो आसा. तेज्या खातीर हांवें तेन्नाय सांगलेलें की प्रवाहान पावसांत एक्च्युली वचून इन्स्पेक्शन करप आनी कणकुंबीतल्या सायटीचेर इन्स्पेक्शन करप. हाव दे डीड द डायवर्जन, उदकाचें डायवर्जन करून उदकाचो फ्लो मलप्रभेत कसो वता हांवें स्वता पळयला. म्हणून तेंच्या त्या टिमीत तो करप हें गरजेचें आशिल्लें आनी तो तेंच्यांनी पळयला. म्हणून ते आतां जो मोठ्या प्रमाणात तांचो जो विरोध जावपाक लागला पळय तो तेका लागून जावंक लागला. आमी शांतता प्रिय आसा आनी ते एरोगंट जाता फुडें तेजेर फुडें कितें अशें जावंक ना. हे पळय आमी दोनूय लिगल बाजूनय बी सुप्रीम कोर्टात किंवा म्हादय ट्रिब्युनल किंवा हाच्या कडेन आनी एडमिनिस्ट्रेटिवली बी म्हणजे आमी आमचो रिपोर्टूय परत आसा तसो म्हणजे WRD डिपार्टमेंट म्हण जलशक्ती मंत्रालय आनी PM हांच्या पर्यंत आमी वेवस्थीत रितीन आमचे रिपोर्टूय दीत आसा. आमचे बाकीचे सुप्रीम कोर्टात आमचे एडवोकेट्स ही बाजू जी आमची स्ट्रॉंग रित्या परतूय मांडटले. हांवें परत सांगलां की परत सुप्रीम कोर्टात स्टँड जर केस केन्ना जाली हांवें परत अपील केल्या उपरांतूच जाली. ट्रिब्युनलाची ऑर्डर जर सुप्रीम कोर्टात परत अपील करपाचें काम कोणी केलें जाल्यार हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत हांवें अपील केलें आनी आज केस त्या खातीर स्टँड आसा आमचें. अपोजिशन टिका करता की टीमी बाबत गव्हर्नमेंट सिरियस ना, तेंच्यांनी 30 जाणांची टीम दिली
गोवा गव्हर्नमेंट अरे म्हणून हांवें सांगलें न्ही ती 30 जणांची टीम आसा आनी 30 जणांची टिमूच जी आहा पळय रे ही आमकां ती तेंचेर इतली इन्फॉर्मेटीव आनी नॉलेज सगळें जे जमा केलें तो आतां त्या बेंगलोरान धर आनीक 40 जाणां हाडून बसयतले ते कितें तर आफ्टर ऑल प्रवाहाचें ऑफीस हांगा आहा तेंची मिटींग थंय जावपाची आशिल्ली हे फावटी ती महाराष्ट्राचे तितके 3 ते 4 मनीस आशिल्ले आमचे तितकेच आशिल्ले त्या ती आमचे वगीच व्हरून 30 जाणांक सगळ्या क्लार्क आनी WRDतले सगळ्यांक व्हरून थंय बसयले म्हणून कितें उपयोग आहा तर दॅट इज आफ्टर ऑल जे एक्च्युअली प्रवाह ऑथॉरिटीचो चेअरमॅन तांचे मेंबर्स आनी आमच्या वेगवेगळो हाज्याय पयलीं आमी वेगवेगळे रिपोर्ट सबमीट केल्या परत सांगता सुप्रीम कोर्टान फाटले फावटी जेन्ना आमी रिक्वेस्ट केल्ली महाराष्ट्रान वेगळो रिपोर्ट दिला आमी वेगळो रिपोर्ट दिला कर्नाटकान वेगळो रिपोर्ट दिला तोय बी रिपोर्ट जा तो सिलपॅक एनवलपान रिपोर्ट जेन्ना सबमीट केल्लो त्या ती कितले जाण बसले मिटिंगेक थंयसर हेका म्हत्व ना वॉट रिपोर्ट हॅव सबमिटेड दॅट इज इम्पॉर्टंट जेन्ना बेंगलोराक मिटींग जाल्ली तेन्ना अजेंडार गोंयची कांयच नाशिल्ली अशी टिका जाता अजेंडा कोणा कडेन आयला प्रोजेक्ट रिपोर्ट जेन्ना सबमीट जालो त्याची कॉपी मेळटली सर सरकाराक जेन्ना कर्नाटकान सबमीट पळय खंयचे एप्रुवल जर तांकां दिवपाचे जर जाले आसत ओके जाल्यारूय बी विदावट गोंयच्या कन्सल्टाच्या शिवाय किंवा म्हादई प्रवाह ऑथॉरिटीच्या कन्सल्टाच्या शिवाय तांकां एप्रुवल मेळचें ना ओके डिमॉलिशनाचे कितें अपडेट आसा तेजी इन्क्वायरी तुमी पावला सुरू आसा इन्क्वायरीचो रिपोर्ट हांव तुमकां दितलो एकदां आमी वर्ल्ड स्कील जाता तितको बेगीन दितलो डीजीपीची ट्रान्सफर जाता वर्ल्ड स्कील डेचो कार्यक्रम जो आसा पळय न्ही येता त्या 11 तारखेक म्हणजे फाल्यां हो कार्यक्रम आमी कला अकादमीन करपाचो थारायला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात जवळपास कला अकादमीन ह्या कार्यक्रमाक आमच्यो ITयांतले वेगवेगळे भुरगे जेंच्यांनी स्कील टॉप केला पळय न्ही ऑल इंडिया लेवलाचेर ऑल गोवा लेवलाचेर जेंकां नॅशनल अवॉर्ड्स मेळ्ळा ITयांतल्या भुरग्यांक तेंचें फेलिसिटेशन आसतलें आमी वेगवेगळ्या हांच्या बरोबर टायअप केला टाटा मोटर्स आसतले ताज हॉटेल्स आसतले परत अश्यो 2-3 कंपनीज जेंच्यांनी आमकां स्कील सेट्स ITयांनी आमच्या प्रोवायड केला आमच्या कडेन आमी टाटा बरोबर टायअप केला and they are spending approximately 160 crores of rupees भितरले 75 crores of rupees ऑलरेडी तेंच्यांनी स्पेंड केले आमकां वेगवेगळे इक्विपमेंट दिले आमी एडिशनल 75 crores of rupees भितर घालता म्हणजे 230 crores of rupees ITI अपग्रेडेशना खातीर आमी मोडटा 50% ऑलरेडी काम कंप्लीट जालें आनी पूर्ण 11 जाग्या वयल्यो ITI ज्यो आसा पळय न्ही ह्यो वेल इक्विप्ड आनी विथ द न्यू स्कील सेट्स आमी त्यो तयार करता ताच्या खातीर ताज ग्रुपा बरोबर टायअप करून आमी हॉस्पिटॅलिटी कोर्स येता त्या 15 जुलयच्या उपरांत नवीन हॉस्पिटॅलिटी कोर्स ITI इन हॉस्पिटॅलिटी सेक्टर आनी ITI इन हावजकीपिंग हो आमी कोर्स इंट्रोड्यूस करता जेणे करून 6 months इन ITI आनी 6 months ट्रेनिंग इन ताज हॉटेल्स अशा पद्दतीचो नवीन कोर्स आमी आतां इंट्रोड्यूस करता जेणे करून हॉस्पिटॅलिटी सेक्टरांत स्कील सेट्स किंवा आमकां चड ह्युमन रिसोर्स ही तयार जावची म्हणून आमी हो कार्यक्रम वर्ल्ड स्कील डेचो कार्यक्रम आमी कला अकादमीत मनयता तेज्या निमित्तान वेगवेगळ्या कंपनीज हांचेंय फेलिसिटेशन करतले वेगवेगळे भुरगे जे स्कील सेटान तेंच्यांनी एक्सेल केले तांचेंय फेलिसिटेशन दवरतले हे ITIन दवरला आनी हो कार्यक्रम सगळ्या ITIंतल्यान लायव्ह स्ट्रिमींग जातले बाकीचे भुरगे थंय सगळे जाण हो कार्यक्रम ITIंतल्यान व्हर्च्युअली पळयतले वेगवेगळ्या हेडमास्टर्स वेगवेगळ्या हाय सेकंडरी प्रिंसिपल्स आनी स्टाफ हांकां मुद्दामून आमी थंयसर एक प्रेजेंटेशनूय लायतले वेगवेगळ्या ITIंनी कशा पद्दतीचे इक्विपमेंट्स आमच्या कडेन एवेलेबल आसा ते मुद्दामून येवन पळोवचे तुमीय बी ते पळोवन सगळ्यांच्या पर्यंत पावोवचे जेणे करून आमी जे स्किलींग रिस्किलींग अपस्किलींग हाजेर सातत्यान भर दिता ओके ताच्या खातीर म्हाका दिसता सगळ्या जाणी ह्या कार्यक्रमाक फाल्यां सकाळीं 11 वरांचेर ह्या कार्यक्रमाक येवचे मिनिमम एज कितें म्हटलें मिनिमम क्वालिफिकेशन कितें कोर्साक ह्या कोर्साक 6 months मिनिमम कोर्साक 10 पास सो आता 9, 10, 11, 12 जी संरचना आसा परत केल्या सो आफ्टर 12th एडमिशन करचें पडटलें का आफ्टर 10th करूं शकतले कित्या खातीर? एज्युकेशन पॉलिसीन 9वी 10वी 11वी 12वी हे एक केल्ले आसा न्ही सो आफ्टर 10th करून गावतले फुडें एडमिशन 11वी 12वी कंटिन्यू उरतले न्हू रे NEPचेर उलयता हय NEPचो ते कंटिन्युएशन वयतले फुडें वेगळ्या एडमिशनाचो करपाचो प्रयोग ना
11वी 12वी जी आसा तू जे म्हणटा पळय न्ही 9, 10, 11, 12 तो डॅकी जे हे केला ताजेर आणि 10वी उपरांत ITI. 10वी ना काय म्हणतात तशें म्हणतात हे पळय कशें सांगता तुका 10वी फुडें ना पळय जे बोर्ड एग्जाम खंयची जातली हाजेर डिसिजनचो विशय जो आहा पळय न्ही रे टील नाव इट इज नॉट फायनलायज अजुनूय 10वी आनी 12वीच्यो एग्जामी एक्झिस्टींग आसा 10वी कंटिन्यू जावन 12वी पर्यंत जे पावतले पळय न्ही ताजेर डिसिजन फायनल जावपाचो आसा ऑग्मेंटेशन करचें आनी न्यू ITI बीन हातूर फॉर्म करपाचें कितें आसा जे 75 CR तुमी म्हणटा तातूंत आसा तितक्योच ITI अपग्रेड करप आसा तितूलो स्कील सेट्स आनीक डेव्हलप करप हाजेर हें आसा बिन तो कोसळ्ळो जाल्यार ताजेर रिपोर्ट हांवें सबमीट करपा खातीर लायला ना ताजो रिपोर्ट येवंक ना अजून ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंट काम करीत फिल्डार आसा ताजो रिपोर्ट येवपाक उशीर लागतलो हायवेच्या दरडी कोसळत आसा सर हांवें सांगलें न्ही रिपोर्ट सबमीट तो रस्तो जो एट प्रेझेंट आमी पूर्ण बंद केला दुसरे वाटेंतल्यान रोड चालू केला कंप्लीट रस्तो बंद करपाक लायला हांवें आनी तेजो कंप्लिटली एकदां क्लियर जाल्या उपरांत रोड ओपन करतले ताजो रिपोर्ट हांवें सबमीट करपाक लायला रिपोर्ट आयल्या उपरांत लोपी जे आसा ते इन्स्पेक्शन केलें आज त्यांनी मिटींग आपयल्ली हांव कितें करूं ताका खुबशे त्रुटी आसा खुबशे ट्रेनिंग आसा हांव सांगला मरे हांव लागून भितर रिपोर्ट दितलो म्हणून चलो थँक्यू तुम्ही सांगलेले की कॉन्ट्रॅक्टर जे आहा तांकां ब्लॅक लिस्ट करतात कितल्या तुम्ही केला ते 2 वर्सां पयलीं तुम्ही सांगता सांगता तुका सांगता रिपोर्ट आतां केन्ना? 5 मिनटां